सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक अशी वटसावित्रीची कथा जी केवळ एक परंपरा नाही, ती आहे स्त्रीच्या भक्तीची, शक्तीची आणि प्रेमाची अमर गाथा. जेथे एका पतिव्रतेच्या निष्ठेने मृत्यूलाही झुकवलं आणि नियतीलाही बदलून टाकलं. ही फक्त कथा नाही, ही आहे त्या स्त्रीची शक्ती जिने आपल्या प्रेमाने आयुष्याला अमर केलं. जिथे पतीच्या आयुष्यासाठी केलेली प्रार्थना मृत्यूलाही परत फिरू शकते. एक अशी कथा जी फक्त धर्मकथा नाही, ती आहे भक्तीची सर्वात मोठी परीक्षा. एक अशी स्त्री जिने मृत्यूलाही थांबवण्याचं धाडस केलं, जिच्या प्रेमाने, निष्ठेने आणि तपश्चर्येने नियतीलाही झुकवलं. ही कथा आहे वटसावित्री व्रताची आणि अमर प्रेमाची. वटपौर्णिमा, जिथे प्रत्येक फेरीसोबत एक प्रार्थना जन्म घेते आणि प्रत्येक प्रार्थना एका नव्या आशेला जन्म देते. चला जाणून घेऊया. भविष्य हे कथा कोणत्या पुराणामध्ये आहे? भविष्य पुराणामध्ये सांगितलेली व्रताचे नियम, श्रीधर्म, सावित्री व्रताचा उल्लेख केलेला आहे. स्कंद पुराणामध्ये वटवृक्ष पूजन अर्चन व्रतविधीचे वर्णन केलेले आहे. गरुड पुराणामध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या व्रताचा उल्लेख आहे. सर्वात महत्वाची ही कथा आपल्याला आढळते जास्त महाभारतातील वनपर्व, सावित्री सत्यवान कथा याच्यामध्ये आढळते. आणि ही कथा आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनाला एक प्रेरणा पण देते. कथा आपण बघूयात. प्राचीन भारतामध्ये अश्वपती नावाचे कन्याप्रिय राजा होता. त्यांना एक अत्यंत बुद्धिमान, सुंदर, संस्कारक्षम कन्या होती. तिचं नाव होतं सावित्री. सावित्री फक्त सुंदर नव्हती, ती अत्यंत तेजस्वी, धैर्यवान आणि विचारशील पण होती. एक दिवस तिने ठरवलं की ती स्वतःच आपला पती निवडेल आणि तिने सत्यवान नावाच्या एका वनात राहणाऱ्या राजकुमाराशी निवड केली. सत्यवान कसा गरीब होता, पण सत्य आणि प्रेम सद्गुणांनी भरलेला होता. पण एक मोठं सत्य सावित्रीच्या नशिबात होतं. कोणतं होतं? नारद मुनीनं सांगितलं होतं की सत्यवानाचं आयुष्य फारच कमी आहे, फक्त 1 वर्ष. हे ऐकूनही सावित्रीने निर्णय बदलला नाही. तिने मनात एकच गोष्ट ठरवली की मी माझं प्रेम सोडणार नाही, कधीच नाही. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सावित्री राजवाडा सोडून जंगलात आली. साधं जीवन, कठीण परिस्थिती, पण प्रेम मजबूत होतं. ती प्रत्येक दिवस भक्ती, सेवा आणि संयमाने जगत होती. पण मनात तिला एकच दिवस माहीत होता की तो दिवस जेव्हा नीती बदलणार होती. तो दिवस आला. पण सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला आणि सावित्री त्याच्यासोबत गेली. अचानक सत्यवानाला तीव्र वेदना झाली. तो जमिनीवर कोसळला आणि त्याच क्षणी यमराज प्रगट झाले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आले. सावित्री स्तब्ध झाली होती आणि झाली पण उठली आणि यमराजाच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, हे श्री, तू परत जा. पण सावित्री थांबली नाही. ती म्हणाली, जिथे माझा पती आहे तिथे मी जाईन. सावित्रीचे शब्द इतके गहन आणि इतके बुद्धिमान होते की यमराजही तिच्या मनाने प्रभावित झाले. तिने धर्म, निष्ठा आणि जीवनाचा अर्थ सांगितला. तिच्या प्रत्येक उत्तरात भक्ती होती आणि सत्य होतं. यमराजाने तिला 3 वरदान मागायला सांगितले. पहिलं वरदान तिनं कोणतं मागितलं? सावित्रीनं तिच्या सासऱ्याचं हरवलेलं राज्य परत मिळावं. दुसरं वरदान कोणतं मागितलं? तिच्या वडिलांना 100 पुत्र मिळावेत. यमराजाने दोन्ही वरदान दिले. तिसरा वरदानात सावित्रीने शांतपणे मागणी केली की मला 100 पुत्राचे आशीर्वाद द्या, मला 100 पुत्र व्हावेत. यमराज क्षणभर थांबले, कारण हा वरदान शक्य नव्हता. जर सत्यवान मरण पावला, संतती कशी? तेव्हाच नियम अडकला आणि यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. आणि यमराजांना तथास्तु म्हणलं. लगेच तिन्ही वरांना तथास्तु म्हणलं. त्या क्षणी सावित्रीने म्हणलं की माझा पतीच नाही तर पुत्र कसे? त्यामुळं यमराजाला त्याचे प्राण सोडावे लागले आणि त्या क्षणी सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीचे डोळे अश्रूने भरले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. तिच्या भक्तीने मृत्यूलाही हरवलं होतं. ही कथा आपल्याला शिकवते. काय शिकवते? की खरी शक्ती शरीरात नाही, मनाच्या भक्तीत आहे. प्रेम, निष्ठा, विश्वास हेच जीवनाचे खरे आधार आहेत. जर भक्ती मजबूत असेल, नियती ही बदलू शकते.
म्हणूनच आजच्या स्त्रिया या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, सावित्रीची आठवण करतात आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात. ही फक्त कथा नाही, ही आहे अमर प्रेमाची शिकवण. भक्ती ठेवा, प्रेम ठेवा आणि आयुष्य सुंदर बनवा. वडाच्या झाडाकडे ही घटना घडलेली होती आणि सावित्रीनं हे व्रत केलं होतं वडाचं सुद्धा, म्हणून सर्व स्त्रिया हे व्रत करतात. ही कथा संपत नाही, ही प्रत्येक स्त्रीच्या भक्तीत पुन्हा जिवंत होते. सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण वाचवले नाही, तिने आपल्याला शिकवलं भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चना नाही, ती आहे अढळ शक्ती. ज्या क्षणी मनात विश्वास असतो त्या क्षणी नियती ही झुकते. यमराजही तिथे थांबले. तिथे मानवी भक्तीची ताकद किती मोठी असेल याची कल्पना करा. आपल्याला एकच गोष्ट शिकवते ही वटपौर्णिमा. कोणती शिकवते? की प्रेम जर खरं असेल, निष्ठा जर शुद्ध असेल आणि भक्ती जर अढळ असेल, अशक्य काहीच नाही. म्हणूनच आजही प्रत्येक वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात, धागा लावतात. हे फक्त विधी नाही, ते आहे एका अमर प्रेमकथेची जिवंत उदाहरण. सावित्री आजही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. भक्ती ठेवा, प्रेम ठेवा आणि आपल्या जीवनाला एक नवी दिशा द्या. हीच आहे वटपौर्णिमेची खरी शिकवण. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा हरवतो, विश्वास कमी होतो, नात्यामध्ये अंतर येतं. पण ही कथा आपल्याला आठवण करून देते की जर मनात भक्ती असेल, कोणती अडचण मोठी नसते. सावित्रीने फक्त सत्यवानालाच वाचवले नाही, तिने प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक माणसाला एक अमर संदेश पण दिला आहे की प्रेम कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. म्हणूनच आजही जग सावित्रीला विसरू शकलेलं नाही, कारण ती एक स्त्री नव्हती, ती होती भक्तीची जिवंत आग. शेवटी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमचं प्रेम खरं असेल, तुमची भक्ती मजबूत असेल, नियतीही तुमच्यासमोर झुकते. हीच आहे वटपौर्णिमेची खरी शिकवण. भक्ती ठेवा, प्रेम जपा आणि आयुष्याला अर्थ द्या. कारण जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा अशक्यही शक्य होतं. आणि अशा दिव्य कथेला फक्त एक गोष्ट म्हणता येणार नाही, ही कथा नाही, ही भक्तीची जिवंत ऊर्जा आहे. सावित्रीने दाखवून दिलं की स्त्री ही फक्त प्रेमाची प्रतिमा नाही, ती नियती बदलण्याची ताकद पण आहे. जिथे आयुष्य संपतं असं वाटतं, तिथेच भक्ती नवी सुरुवात करते. जिथे मृत्यू उभा राहतो तिथेही प्रेम विजय मिळू शकते. यमराजा सारखी शक्ती जिथे थांबते, तिथे सावित्रीची निष्ठा किती मोठी असेल याचा अंदाज लावा. हीच खरी नारी शक्ती, जी शांत आहे पण आढळ आहे. आजही वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्री त्या वटवृक्षाभोवती फेऱ्या मारते. त्या फेऱ्या फक्त परंपरा नाही, त्या आहेत भक्तीच्या शब्दा, त्या आहेत प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि नात्याच्या अमर वचनाची आठवण. आजच्या जगात जिथे नाती सहज तुटतात, तिथे सावित्री आपल्याला शिकवते की खरं प्रेम कधीच कमी होत नाही, ते फक्त अधिक मजबूत होतं. आणि शेवटी त्या दिव्य पतिव्रता सावित्रीला, जिने मृत्यूलाही हरवलं, जिने नियतीलाही बदललं, तिला कोटी कोटी नमन. तिच्या शक्तीला नमन, तिच्या भक्तीला नमन, तिच्या अमर प्रेमाला नमन. कारण जिथे भक्ती असते तिथे अशक्य काहीच नसतं. हीच आहे वटपौर्णिमेची खरी शिकवण. नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो.